बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय महानिकालाचं महाकव्हरेज. खरं तर आतापर्यंत बिनविरोध कशा पद्धतीने निवड झाली याविषयी आपण बोलत होतो, किंवा मग एमआयएमचं नेमकं काय झालं, काँग्रेसने किती मतं गमावली आणि किती कमावली, भाजपने किती जोरदार मुसंडी घेतली, अशा सगळ्याविषयी आपण बोलतोय. काही राजकीय कमेंट्स आपल्याला जाणून घ्यायच्या. प्रज्ञा आपल्या सोबत आहेत प्रकाश महाजन, ज्यांनी नुकताच मनसेतून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. सगळ्यात आधी मला त्यांच्या पूर्व पक्षाबद्दल म्हणजे मनसेच्या परफॉर्मन्स बद्दल जाणून घ्यायचंय. तर महाराष्ट्रभरातली मनसेची जर आकडेवारी पाहिली तर काय वाटतं? महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई सोडली तर कुठं लढली? ठाणे अविनाश जाधवचा आग्रह होता, ते काय तो ट्रँगल त्यांनी घेतला होता. नंतर ते प्रचाराला कुणी गेलंच नाही ना कुठे. बाकी छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणी उभा नाही, जालना नाही, परभणी नाही, नांदेड नाही, लातूर नाही, कुठे बाकी ठिकाणी उभा राहिलेच नाहीत ते. आणि मी त्यांना सल्ला दिला होता, तो त्यांना आवडला नाही. पण मी त्यांना म्हणलो होतं की दोन भाऊ एकत्र या. किंवा ना सल्ला उशिरा ऐकल्यामुळे तर 9 आले, ना तर ते सुद्धा आले नसते. अच्छा, तो तुमचा सल्ला होता एकत्र या म्हणून? जाहीर मी एबीपी माझालाच मुलाखत दिली होती. पण ते एकत्र आले, काय झालं, 5 जुलैला एकत्र आले आणि पुढे 4 महिने हळदी कुंकू करत बसले. पक्षच बांधला असता, जर फिरले असते त्यांचं वेगळं चित्र निर्माण झालं. मनसे झालं. आता तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहात. एक ठाणे सोडलं तर ठाण्याच्या आजूबाजूच्या ज्या महापालिका आहेत तिथे काहीसं शिंदेंना चितपट करण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे आणि इतर महापालिकांचा विचार केला तरी सुद्धा काहीसं असं पहा, मुंबई सोडली. मुंबईत आम्हाला एक अपेक्षित 40-45 जागा पाहिजे होत्या, त्या नाही मिळाल्या. बाकी ठिकाणी आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स केलेला आहे. मालेगाव सारख्या ठिकाणी म्हणजे दारूच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या शहरात सुद्धा आमच्या 18 जागा आलेल्या आहेत. आणि सगळीकडे चांगलं आम्ही हे केलेलं आहे. फक्त थोडं मुंबईत केडर कोणाचं आहे या निवडणुकीने दाखवून दिलंय? केडर ठाकरेंचं आहे. हे पहा, केडर ठाकरेंचं आहे का नाही माहीत नाही, पण आमचा नेता हा फिरणारा नेता आहे, कार्यकर्त्यातला नेता आहे. हे घरी बसूनच यांनी पक्ष चालवलेला आहे. तसं चालवता येत नाही, तुम्हाला दिवसेंरात्र कष्ट करायला पाहिजे. मीरा भाईंदरचं बघतोय आपण, क्लीन स्वीप भाजपला तिकडे मिळालाय. प्रताप सरनाईकांना मोठा धक्का आहे. काही ठिकाणी जरी असं झालं असलं तरी शेवटी महायुतीत आम्ही एकच आहोत, पुन्हा एकत्रच येणार आहोत. ठीक आहे, आपण मुंबईबद्दल बोलतोय. मी